नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र टेनन्सी ॲक्टमधील आपला पुढचा जो टॉपिक आहे तो अगदी छोटा आहे. अंडर सेक्शन 32G प्रमाणे प्रोसिडिंग कशा पद्धतीने चालते त्या संदर्भात दिलेलं आहे. तर प्रोसिडिंग्समध्ये ॲग्रिकल्चर लँड ट्रिब्युनल जे आहे तर त्या लँड ट्रिब्युनलला सुमोटो ही प्रोसिडिंग स्टार्ट करावी लागते. त्यामध्ये काय करतात, ती एक एन्क्वायरी इनिशिएट करतात. या एन्क्वायरीमध्ये ते लँडलॉर्ड आणि टेनंट यांची एक लिस्ट तयार करतात आणि त्या लिस्टप्रमाणे ट्रिब्युनल ते त्या पर्टिक्युलर गावामध्ये एक नोटीस इश्यू करतं. आता ही नोटीस कोणाकोणाला आवाहन केलेली असते, तर एक म्हणजे ज्या लोकांना, ज्या टेनंट्सला त्या जागेमध्ये किंवा ती जी जागा आहे ती परचेस करायची आहे त्यांना बोलवलं जातं. त्यानंतर अशा टेनंटेड लँडमधील सर्व लँडलॉर्ड आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्यांना त्या लँडमध्ये इंटरेस्ट असेल अशा लोकांना बोलवलं जातं आणि यांना एक पर्टिक्युलर ठराविक दिवस सांगितला जातो. त्या दिवसामध्ये सर्व कागदपत्रासोबत त्यांना बोलवलं जातं. आता पुढे नंतर काय होतं की ते रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट्समध्ये असं आहे की जी लोकं त्या ठिकाणी आलेली आहेत, जी इंटरेस्टेड पार्टीज आहेत, तर त्यांना त्यांच्या कागदपत्रासमोर आल्यानंतर सांगितलं जातं की तुमचं त्याच्याबद्दलचं म्हणणं काय आहे. तर त्यामध्ये टेनंटचे जे काही स्टेटमेंट्स असतात ते रेकॉर्ड केले जातात. त्यामध्ये ती लँड परचेस कराव्यात त्याच्यात इंटरेस्ट आहे की नाही हे त्यांनी त्या स्टेटमेंटमध्ये लिहून द्यायचं असतं. जर टेनंट त्या तारखेला ज्या दिवशी त्या ठिकाणी बोलवलं गेले त्या दिवशी जर सपोज जाणून बुजून गैरहजर राहिला किंवा माझा इंटरेस्ट नाही अशा पद्धतीने जर त्यांनी त्या इन्फॉर्म जर केलं, तर पुढे त्या तारखेनंतर पुढच्या 60 दिवसामध्ये त्याचा स्वतःचा निर्णय जो आहे तो चेंज करायचा असल्यास तो 60 दिवसाच्या आत पुन्हा त्या ट्रिब्युनलकडे अर्ज दाखल करू शकतो. आणि जर सपोज टेनंटकडे या विरुद्ध काही रिव्ह्यू करण्यासाठी जे काही 60 दिवसाची तारीख आहे ती जर निघून गेली तर त्यानंतर त्याच्याकडे कुठलाच राईट्स राहत नाही. नंतर आहे की डिटर्मिनेशन ऑफ प्राईज, म्हणजे जी काही प्राईज असेल, ज्या प्राईजला ती लँड परचेस करावयाची संधी त्याला प्राप्त झालेली ही लँड जी आहे ती एका तो पूर्ण त्या भागाचा सर्वे केल्यानंतर ते ट्रिब्युनल ठरवतं आणि त्याची जी काही हे आहे ते 32H प्रमाणे ते ठरवलं जातं की कोणती म्हणजे ती मॅक्सिमम प्राईस किती असू शकेल आणि कदाचित ती त्या दिवशी देखील सांगितली जाते किंवा त्याच्यासाठी एक ठराविक दिवस देखील ठरवला जातो. नंतर असं आहे की पोस्टपोन डेट. आपण पोस्टपोन डेट कसं म्हणतो की जर सपोज एखाद्या जो काही कृषक दिन आपण जो म्हणतो टिलर्स डे, तो टिलर्स डेला जर कुठलंही ॲप्लिकेशन पेंडिंग असेल मग ते ॲप्लिकेशन लँडलॉर्डचं असू शकतं किंवा टेनंटचं असू शकतं. मग ते एविक्शनचं असेल किंवा पोझिशनचं असेल, रिस्टोरेशनचं असेल, क्लेमचं असेल, कोणत्याही संदर्भातलं जर ते ॲप्लिकेशन पेंडिंग असेल तर ती जी तारीख आहे टिलर्स डेची ती पुढे जाते. मग त्याला आपण पोस्टपोन डेट असं म्हणतो. मग कदाचित ती जी काही प्राईज आहे ती प्राईज त्या पोस्टपोन डेटला देखील निश्चित करू शकते. आता ही जी प्राईज आहे अंडर 32H प्रमाणे तर ती कशा, तर त्याचं डिसाईड करण्याची जी आहे त्याला आपण परचेस प्राईस अँड इट्स मॅक्सिमा असं आपण त्याला त्या ॲक्टमध्ये सांगितले आहे. एक म्हणजे असं आहे की परमनंट टेनंट असल्यास खालीलप्रमाणे ॲग्रिगेट प्राईस ही ठरवली जाते. त्यामध्ये एक आहे जो काय रेंट त्या ठिकाणी चालू आहे त्या रेंटच्या 6 पट एवढीच ती प्राईस असावी. नंतर टिलर्स डे दिवशी जर काही ॲरियस असतील, म्हणजे जे काही त्या टेनंटकडून जर रेंट येणं असेल किंवा कुठल्याही प्रकारची कायदेशीर अमाऊंट जर असेल तर ती देखील त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. नंतर जी अमाऊंट टेनंटने पे करायची आहे, गव्हर्नमेंटला टॅक्सच्या स्वरूपाची पे करायची असते, ती जर लँडलॉर्डने पे केली तर, म्हणजे जी काय ती लँडलॉर्डने जर पे केली तर लँडलॉर्ड त्या ठिकाणी एंटर करू शकतो. नंतर सेकंड आहे की अदर टेनंट. आता अदर टेनंट असल्यास काय होईल की खालीलप्रमाणे ॲग्रिगेट प्राईस ती डिसाईड केली जाते. एक आहे लँड ॲसेसमेंटच्या 20 पटपेक्षा ती कमी नसावी व 200 टाईम्सपेक्षा ती जास्त नसावी. त्याच्यानंतर त्या जमिनीवरील स्ट्रक्चर, विहीर किंवा इतर बांधकाम, कुठलेही फिक्चर्स असतील, फिक्चर असेल, झाडं असतील इत्यादीनुसार त्याची ती प्राईस डिसाईड केली जाऊ शकते. नंतर जर त्या जमिनीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं ॲरियस असेल, टिलर्स डे जे काही 1 एप्रिल 1957 आपण जो ठरवला आहे त्या तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं ॲरियर त्या टेनंटकडून येणार असेल किंवा कोणतीही लॉफुल अमाऊंट म्हटलं की आपण कर स्वरूपात देखील येऊ शकते. जर ती कर स्वरूपात असेल आणि ती पोस्टपोन डेला जर तो पे करणार असेल ती एक विचारात घेतली जाते. आणि जी अमाऊंट टेनंटकडून रिकवर करायची असेल ती लँडलॉर्डने भरल्यास तर हे सर्व त्या ठिकाणी विचार घेतला जातं. टेनंटच्या प्रकारानुसार
परचेस प्राईस ही डिफरंट असू शकते. आता हे 32H प्रमाणे जर ती डिसाईड झाली, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट त्याच्यामध्ये येतो तो आहे 32K. 32K प्रमाणे मोड ऑफ पेमेंट बाय टेनंट परचेसर अँड पॉवर ऑफ ट्रिब्युनल टू रिकवर परचेस प्राईस. आता ही प्राईस तर डिसाईड झाली, मग प्राईस डिसाईड झाल्यानंतर त्या टेनंटनी ती प्राईस कशा पद्धतीने द्यायची आहे आणि जर ती दिली नाही तर ट्रिब्युनल ती कशा पद्धतीने रिकवर करेल हे सांगितलं आहे 32K मध्ये. ते एक असं आहे की जर परमनंट टेनंट असेल तर परमनंट टेनंटने म्हणजे जे काही परचेसर असेल त्या परचेसरने ट्रिब्युनलने फिक्स केलेल्या अमाऊंटच्या दिवसापासून 1 वर्षाच्या आत ती रक्कम भरणे आवश्यक आहे. त्याला टाईम फ्रेम लिहून दिलेला आहे. लिमिट जे आहे ते 1 वर्षाचं आहे. आणि जर तो परमनंट टेनंट नसल्यास एक म्हणजे लमसम अमाऊंट 1 वर्षाच्या आत भरणे किंवा 1 वर्षामध्ये ठराविक हप्त्यांमध्ये सिम्पल इंटरेस्ट 4.5% फक्त इंटरेस्ट असतो. तो 4.5% दर साल दर शेकड्याप्रमाणे ट्रिब्युनलने डायरेक्ट केल्यानुसार पूर्वीच्या लँडलॉर्डकडे डायरेक्ट जमा करावी अशा पद्धतीने ती ऑर्डर काढली जाते आणि तो टेनंट त्या ठिकाणी ती 1 वर्षभरामध्ये ठराविक हप्त्यांमध्ये 4.5% इंटरेस्टने ती जागा ती अमाऊंट जी आहे तो लँडलॉर्डला देतो. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट येतो म्हणजे परचेस टू बी इनएफेक्टिव्ह ऑन टेनंट परचेसर्स फेल्युअर टू पे परचेस प्राईस 32M प्रमाणे. त्यामध्ये असं सांगितलं की जर टेनंटने ठरलेली रक्कम भरली तर त्यास ट्रिब्युनलतर्फे सर्टिफिकेट दिले जाते की यांनी पूर्ण अमाऊंट भरलेली आहे आणि आता हे याचे मालक झालेले आहेत, डीम परचेस झालेले आहेत. त्यानंतर व ते त्याचे लँड परचेसचे कन्क्लुसिव्ह प्रूफ असते. म्हणजे उद्या जर त्याच्यानुसार जर 7/12 तयार होतो आणि तो कायमस्वरूपी त्याचा ओनर आहे तो प्रूफ म्हणून ते सर्टिफिकेट दाखवू शकतो. परंतु जर टेनंटने ती संपूर्ण रक्कम ठराविक वेळेमध्ये भरली नाही, जमा केली नाही, तर त्याने जेवढी रक्कम भरली आहे ती त्यास रिटर्न करून ती लँड पुन्हा सेक्शन 32P प्रमाणे डिस्पोज ऑफ केली जाते. म्हणजे त्याला जे काही टाईम फ्रेम दिला होता त्या टाईम फ्रेममध्ये तो जो फेल झाला तर त्याला पुन्हा ती जे राईट्स आहेत ते एक्सरसाइज करता येतात. आता पॉवर ऑफ ट्रिब्युनल टू रिझ्यूम अँड डिस्पोज ऑफ लँड नॉट परचेस बाय टेनंट्स 32P प्रमाणे जर सपोज त्याने ती जागा डिस्पोज ऑफ करण्याचे राईट्स जर गव्हर्नमेंटकडे आले तर पुढे काय होतं तर जर टेनंटने ती रक्कम भरली नाही किंवा ठरल्याप्रमाणे ॲक्ट केले नाही तर ट्रिब्युनल सू मोटो म्हणजे स्वतःहून सू मोटो किंवा एखाद्याच्या ॲप्लिकेशनवरून त्या संदर्भात चौकशी करून सेक्शन 32G किंवा 32M प्रमाणे झालेली प्रोसेस इनएफेक्टिव्ह म्हणून घोषित करते व ती लँड पुनर्विक्रीस काढण्याचे आदेश करते. म्हणजे एकतर ऑलरेडी गव्हर्नमेंटने घोषणा केली होती त्या गावामध्ये ज्या ज्या इंटरेस्टेड पार्टी होत्या त्यांना बोलवलं होतं, ती प्रोसेस कंप्लीट केली. त्यानंतर त्या लोकांना प्राईस फिक्स केली 32H प्रमाणे, ते देऊन त्यांना वेळ दिली. त्या ठराविक वेळेत देखील ते फेल झाले, पण अमाऊंट भरू शकले नाही. मग त्यानंतर त्यांचे राईट्स निघून जातात. त्यांना आता पुन्हा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा दावा दाखल करता येत नाही. परंतु या जमिनींचं मग पुढं काय करायचं, मग पुनर्विक्रीस करण्यासाठी गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये काम सुरू करतं. आता ह्या डायरेक्शननुसार एक त्या टेनंटला समरी एविक्ट केली जाते. जो टेनंट आहे फेल्युअर झालेला आहे त्याला सरळ सरळ नोटीस दिली जाते, त्याच्यातून त्याला बाहेर काढलं जातं, त्या जमिनीतून बाहेर काढलं जातं, त्या ताबा घेतला जातो. पूर्वीच्या लँडलॉर्डकडे ती जागा सरेंडर केली जाते. जर संपूर्ण जागेपैकी काही पोर्शनचे पेमेंट शिल्लक असेल तर त्याच पोर्शनची जागा डिस्पोज ऑफ केली जाते. फॉर एक्झाम्पल की आउट ऑफ सपोज 20 गुंठे असेल, 10 गुंठ्याची जागा पेमेंट केलेले आहे, याच्या पुढे तो 10 गुंठ्याचे भरू शकत नाही, तर जी 10 गुंठे ज्याचं पेमेंट त्यांनी केलेलं नाही ती जागा डिस्पोज ऑफ केली जाते. नंतर हे डिस्पोजल करताना खालीलप्रमाणे प्राधान्य दिले जाते, त्यास प्रायोरिटी लिस्ट असे म्हणतात. एक म्हणजे एक कोऑपरेशन फार्मिंग सोसायटी ऑफ लेबर्स स्मॉल होल्डर्स त्यांना विचारात दिलं जातं. सेकंड ॲग्रिकल्चर लेबरर्स आहे म्हणजे शेतकामगार. थर्ड आहे लँडलेस पर्सन म्हणजे भूमिहीन ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन नाही अशा लोकांना विचारात घेतलं जातं. त्याच्यानंतर स्मॉल होल्डर्स अल्पभूधारक. अल्पभूधारक हे कोण की ज्यांच्याकडे सिलिंग एरियापेक्षा कमी जमीन आहे हे अल्पभूधारक. तर त्यांना परमिसिबल लिमिट जी आहे ती सिलिंग एरियापर्यंतचीच आहे. त्या सिलिंग एरियापर्यंत जेवढी जागा ते विकत घेऊ शकतील तेवढी जागा त्यांना अलॉट केली जाते. त्यानंतर कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट अदर दॅन स्मॉल होल्डर्स जे अल्पभूधारक आहे त्यापेक्षा जी काही सोसायटी जी त्यांची आहे त्या सोसायटीमधील लोकांना विचारात घेतलं जातं. नंतर अँड ॲग्रिकल्चरिस्ट अदर दॅन स्मॉल होल्डर्स इतर कोणत्याही कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटी. नंतर कोणताही शेतकरी ज्याच्याकडे सिलिंग एरियापेक्षा कमी लँड असेल. एखादा व्यक्ती जो ॲग्रिकल्चरिस्ट नाही परंतु त्याचे जर इंटेन्शन
ॲग्रिकल्चर प्रोफेशन करायचे असल्यास त्याला देखील प्राधान्य या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. ते हे सर्व सांगितलं गेलं आहे 32P प्रमाणे. सुरुवातीला आपण पाहिलं की नोटीस काढली जाते. नोटीसनुसार इंटरेस्टेड पार्टींना बोलवलं जातं एक ठराविक दिवशी. प्राईस डिसाईड केली जाते. ती प्राईस पोस्टपोन दिला देखील होऊ शकते. त्यानंतर ठराविक त्यांना वेळ दिला जातो. वेळेत भरली नाही तर 32P प्रमाणे त्याच्यावर कारवाई होते. तर या सर्व प्रोसेस ज्या आहेत त्या टेनंटला जे राईट्स दिले गेले त्याच्या संदर्भातलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे आहे ते आहे 32Q. 32Qमध्ये काय सांगितलं आहे की अमाऊंट ऑफ परचेसर प्राईस टू बी ॲप्लाइड फॉर सॅटिस्फॅक्शन ऑफ डेट. म्हणजे काय, जी प्राईस डिसाईड झालेली आहे त्या प्राईसमधून सर्वात सुरुवातीला गव्हर्नमेंटची कुठली देणी असतील तर ती द्यावी लागतात. ती जर म्हणजे गव्हर्नमेंट अगोदर ती रिकवर करेल. आता ही जी देणी असेल ती कशा स्वरूपात ते रिकवर करू शकतात, कारण गव्हर्नमेंटला कर महत्त्वाचा आहे. त्यामध्ये फर्स्ट असं आहे की अंडर सेक्शन 32G प्रमाणे एन्क्वायरी केली तर काही थकबाकी असल्यास. सेकंड, जर परचेस प्राईस ही थकबाकीपेक्षा जास्त असल्यास जे काही एन्कम्बरन्सेस आहेत ते पे केल्यानंतर राहिलेली रक्कम जी आहे ती लँडलॉर्डला द्यावी. म्हणजे सपोज 1,00,000 रुपये असतील आणि जे काही टॅक्स स्वरूपात इतर देणी वगैरे जे असेल ते 50,000 रुपये असतील तर राहिलेले 50,000 रुपये ते लँडलॉर्डला देण्यात यावे. नंतर जर कोर्ट किंवा ट्रिब्युनलच्या आदेशानुसार जर काही डेप्ट द्यायचे असल्यास ते डेप्ट दिल्यानंतर राहिलेली रक्कम ही अमाऊंटला ही लँडलॉर्डला दिली जाते. जर थकबाकी ही परचेस प्राईसपेक्षा जास्त असल्यास प्रायोरिटीप्रमाणे ती रक्कम दिली जावी. ह्या रकमेतून एखाद्यास मेंटेनन्स किंवा ॲल्युमिनी द्यायची असल्यास ती देखील द्यावी. म्हणजे कुठली केस असेल आणि त्या केसच्या संदर्भात सपोज फॅमिली मॅटर्स असतील, फॅमिली मॅटर्समध्ये शेतकऱ्याला त्याच्या फॅमिली मेंटेनन्ससाठी जर काही अमाऊंट द्यायची असेल तर ती अमाऊंट देखील त्यातून वजा केली जाते. नंतर जर एन्कम्बरन्सेस व्हॅलिडिटीबाबत प्रश्नचिन्ह असल्यास ट्रिब्युनल हे स्मॉल कॉज कोर्टमध्ये रेफर करते व ते कोर्ट एन्क्वायरी करून योग्य ते निर्णय घेते. ही कोणाची थकबाकी आहे, प्रेफरन्स कुणाला दिला जावा, मेंटेनन्स अगोदर दिला जावा का कर स्वरूपातली रक्कम अगोदर दिली जावी का इतर देणी कोणाची असतील ती दिली जावी, ती किती प्रमाणात दिली जायची, हे सर्व काय आहे ते स्मॉल कॉज कोर्टमधून ठरवलं जाईल. नंतर थकबाकीमुळे कोणत्याही ओनरशिपचे राईट्सचे नुकसान तर होत नाही ना, हे देखील त्या ठिकाणी पाहिलं जातं. आता त्याच्यामध्ये परचेसर्स टू बी एविक्टेड इफ ही फेल्स टू कल्टिवेट पर्सनली. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर खरेदीनंतर आता एवढं सर्व त्यांनी रक्कमही भरली, जागाही ताब्यात आली, सर्व काही झालं, परंतु ज्या कारणासाठी ती जागा त्याला दिली गेली, कसण्यासाठी जमीन दिली गेली, शेतीसाठी जमीन दिली गेली आणि त्याच कारणासाठी जर ती जमीन वापरत नसेल, त्याचे योग्य कारण न दिल्यास कलेक्टरकडून त्याच्याकडून ती जमीन काढून दुसरीकडे डिस्पोज ऑफ करू शकतात. ते एवढं सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे. 32G यातला सर्वात महत्त्वाचा आहे. 32P देखील महत्त्वाचा आहे. हे सर्व तुम्ही वाचून घ्या. बाकी याच्या पुढचे जे काही टॉपिक्स आहे मी लवकरात लवकर तुमच्यासाठी पोस्ट करेन. धन्यवाद.